गेल्या काही दिवसापासून किंबहुना या मंत्रिमंडळाच्या निर्मितीनंतर सुधीर भाऊंना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे त्यांना धक्का बसणं स्वाभाविकच आहे। 2014 साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुधीर भाऊंचे नाव वारंवार घेतले जात होते। त्यावेळी मोदी यांच्या नावाची जादू भारतभर पसरली होती। मात्र मोदी यांनी राज्यात नवे चेहरे पेरण्याचा आणि प्रस्थापितांना बाजूला ठेवण्याचा नियम अगदी सुरुवातीपासूनच पाळलेला आहे। गुजरात घ्या, छत्तीसगड घ्या, राजस्थान घ्या, हरियाणा घ्या, मध्य प्रदेश घ्या, सर्व ठिकाणी नवे चेहरे आणून बसवण्याचं कार्य मोदीजीने अगदी डंके की चोट पर केलेलं आहे। त्यामुळेच 2014 सालच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकेल असा चेहरा म्हणून तत्कालीन आमदार देवेंद्र फडणवीस यांना निवडलं गेलं। त्यावेळी 5 वर्ष ते मुख्यमंत्री आणि त्या 5 वर्षात त्यांनी उत्तम कारभार करून महाराष्ट्राला प्रभावशाली सरकार दिलं होतं। त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अत्यंत विचित्र झाली होती। शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय मंत्रिमंडळ स्थापन करणं शक्यच होणार नव्हतं। त्यानंतर उद्धवरावांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर हात मिळवणी केली आणि आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं मंत्रिमंडळ बनवलं। हे सरकार तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचलित करत होतं। त्यांनी त्यावेळी शिवसेनेला कच्चे दुवे शोधले आणि अभूतपूर्व परिस्थितीनंतर देवेंद्रजींनी युतीचं मंत्रिमंडळ स्थापन केलं। तेव्हा मोदीजींनी एका क्षणात देवेंद्र यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं। लगेच लोकसभा निवडणूक आली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाला अत्यंत कमी खासदार मिळाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी देवाभाऊने कंबर कसली आणि भारतीय जनता पक्षाला न भूतो ना भवितव्यो असा विजय मिळवून दिला। यावेळी मंत्रिमंडळ बनवत असताना सुधीर भाऊंना वगळण्यात आलं। सुधीर भाऊ मुनगंटीवार विदर्भातील सर्वात जुनं प्रभावी नेतृत्व आहे। नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांचे अत्यंत निकटचे संबंध होते। सुधीर भाऊंना केवळ विदर्भच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणाची खडानखडा माहिती होती। सुरुवातीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर नवं सरकार स्थापन करताना कोणाच्याही राजी नाराजीची पर्वा न करता नवे मंत्रिमंडळ बनवण्यात आलं। त्यापूर्वी लोकसभेसाठी सुधीर भाऊंना चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली होती। तिथे सुधीर भाऊंना विजय मिळाला असता तर इच्छा नसतानाही दिल्लीचे ते रहिवासी झाले असते। सुधीर भाऊ विजयी झाले नाहीत, उलट त्यामुळे त्यांना आनंद झाला होता असं कित्येक लोक म्हणतात। विधानसभेच्या निकालानंतर केंद्रात न गेलेल्या सुधीर भाऊंना राज्याच्या राजकारणातूनही बाजूला केलं गेलं। हा घटनाक्रम पाहता सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही याचं सुरुवातीचं त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारी बरोबरच झालेलं होतं असे आम्हाला बहुतेक वाटतं। सुधीर भाऊ अत्यंत कार्यक्षम आहेत, हुशार आहेत, सरकारचा कारभार कसा चालवावा या बाबतीमध्ये ते पारंगत आहेत। त्यांच्यातील हे गुणच त्यांना सत्ता प्राप्तीपासून वंचित करून गेले की काय असं आम्हाला वाटायला लागलं। अन्यथा सुधीर भाऊ यांच्यासारखा परिपक्व नेता प्रस्थापित राजकारणाच्या बाबतीत अशा प्रकारे भाष्य करू शकला नसता। सुधीर भाऊ व्यक्तिशः कसे आहेत हे आम्हाला सांगायची गरज नाही। सत्ता हाती आल्यानंतर निश्चितच कार्यकर्ते आणि जनतेबरोबर तेवढे संबंध ठेवता येत नाहीत, हेही खरं आहे। परंतु सुधीर भाऊने आपला मतदारसंघ उत्तम रीतीने राखला यामध्ये शंकाच नाही। सुधीर मुनगंटीवार यांचे पिताश्री संघाचे कट्टर कार्यकर्ते होते, कारण जेव्हा निवडून येण्याची शाश्वती नव्हती तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवली होती। अशा प्रकारे मुनगंटीवार घराणे संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाला समर्पित असतानाही आपल्याला ज्या पद्धतीने बाजूला केलं गेलं ती खंत त्यांच्या मनात ठेवता आली नाही। दुखावलेल्या सुधीर भाऊंना राजकारणात बरंच काही करायचं आहे, त्यांना थोडा धीर धरला पाहिजे एवढंच आमचा प्रेमाचा सल्ला।